राजापूरमध्ये बॉक्साईट उत्खनन प्रकल्पावरून वातावरण चांगलंच तापलंय। गेले दशकभर चर्चेत असलेलं नाणार गाव पुन्हा एकदा संघर्षासाठी तयार झालेलं आहे। राजापूर तालुक्यामधील नाणार आणि सागवे गावामध्ये बॉक्साईट उत्खनन प्रकल्प प्रस्तावित आहे। या बॉक्साईट उत्खननाला गावकऱ्यांनी तीव्र विरोध केलाय। याबाबत विनाशकारी बॉक्साईट खाण प्रकल्प विरोधी संघर्ष समिती आक्रमक झाली आहे। 26 मे रोजी होणारी जनसुनावणी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। जनसुनावणी रद्द झाली नाही तर ती उधळण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। त्यामुळे नाणार पुन्हा तापणार हे आता स्पष्ट झालंय। रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर वासियांचा संघर्ष गेले 15 ते 20 वर्ष संपूर्ण महाराष्ट्राने असेल त्याचप्रमाणे देशाने देखील पाहिलेला आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला प्रस्तावित असलेला जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प असेल, त्यानंतर आयलॉगची जेटी असेल, नाणार रिफायनरी प्रकल्प असेल, तो प्रकल्पानंतर बारसूला प्रस्तावित करण्यात आला होता। या प्रकल्पांना सुरुवातीपासूनच विरोध झालेला होता आणि आता पुन्हा एकदा या ठिकाणी विरोधाची ठिणगी जी आहे ती पडलेली आहे। ती म्हणजे बॉक्साईट उत्खनन प्रकल्पावरून या ठिकाणी विरोधाची ठिणगी पडलेली आहे। या ठिकाणी नाणार आणि सागवे परिसरात बॉक्साईट उत्खनन प्रकल्प प्रस्तावित आहेत आणि या प्रकल्पाला इथल्या ग्रामस्थांनी पुन्हा एकदा विरोध केलेला आहे आणि या संदर्भातील जी जनसुनावणी होणार आहे त्याला देखील तीव्र विरोध या ठिकाणी करण्यात आलेला आहे। यापूर्वी विविध पक्षांनी देखील या प्रकल्पाला विरोध केलेला आहे। आपल्यासोबत इथले पदाधिकारी असतील, त्याचप्रमाणे सभापती देखील आहेत। मॅडम, तुम्ही नेमकं काय सांगाल? कारण आता पुन्हा एकदा इथलं नाणार असेल, सागवे असेल, हे संघर्षाच्या तयारीत असलेले या प्रकल्पावरून पाहायला मिळत आहेत। 600 हेक्टरपेक्षा जास्त जमीन आपल्याला या प्रकल्पात जाताना दिसते। परंतु कोकण विभाग म्हटला की हा आंबा काजू बागायतदारांवर असतो आणि जर प्रकल्प आला तर आमचे जे शेतकरी आहे हा उद्ध्वस्त होणार आहे। आणि त्या अनुषंगाने आम्ही मासिक सभेत सुद्धा हा ठराव टाकलाय की आम्हाला हा बॉक्साईट प्रकल्पच नकोय आणि येणाऱ्या ह्या 26 मेच्या जी सुनावणी होणार आहे ती आम्ही निश्चितच उधळून लावण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी सर्व आपले जे काही ग्रामस्थ असतील त्यांना आम्ही पूर्णपणे पाठिंबा देणार आहोत। आपल्यासोबत इथल्या या परिसरातील जिल्हा परिषद सदस्य देखील आहेत। मॅडम, तुम्ही देखील गेल्या अनेक वर्षांपासून इथल्या संघर्षामध्ये होतात आणि आता पुन्हा एक बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाविरोधात। नक्कीच मी त्यावेळी सुद्धा या संघर्षामध्ये होते आणि आता या संघर्षामध्ये सामील आहे आणि हा जो त्यांनी बॉक्साईटचा जो थाट घातलाय तो आम्ही नक्कीच येत्या 26 तारखेला उधळून लावणार आहोत। निश्चितच जनसुनावणी आपण उधळून लावू असा इशारा इथल्या ग्रामस्थांनी दिलेला आहे। आपल्यासोबत इथले तरुण वर्ग देखील आहे, आपण त्यांच्याशी देखील जाणून घेणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया। गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही इथले प्रकल्पांना विरोध देखील पाहिलेला आहे। एक तरुण म्हणून तुम्ही नेमकं काय सांगाल? आता माझं एवढंच म्हणणं आहे, मी इथे एक वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे। गेली 3 वर्ष मी इथे डॉक्टर म्हणून या नाणार कुंभोडे गावाला सेवा देतोय। इथे बघता या नाणार कुंभोडे यासारखी कोकणातले जी गावं आहेत इथे असे विनाशकारी प्रकल्प येण्यापेक्षा कालवे बंधारे किंवा इतर पाणी जोडणे असे प्रकल्प आणून शेतकऱ्याला जो दुजोरा दिला पाहिजे हे देण्यापेक्षा कुठेतरी सरकार शेतकऱ्याची प्रगती थांबवून कोकणाला औद्योगिकीकरणाकडे न्यायला बघतंय। ते पण इथल्या लोकांवरती म्हणजे त्यांच्या उत्पन्नावरती मात करून त्यांना त्रास देऊन। मग मी असं म्हणत नाहीये की मी सरकारला दोष देत नाहीये, पण हा त्रास दिल्यासारखाच आहे। आता हा प्रकल्प येऊ घातलेला आणि विरोध त्याला वाढत चाललेला आहे। बरोबर, मला एक वेगळाच मुद्दा मांडायचा आहे। हे जे ग्रामस्थ जमलेत ते म्हणजे पुढे काय होईल त्याबद्दल बोलतात आणि ते बरोबरच आहे, पण जे काही झालंय ते अतिशय भयानक आहे। ह्या कंपनीने जिकडे जिकडे काम केलं तिकडे निसर्ग आणि गावांचा त्यांनी सत्यानाश केलाय आणि ते लोक म्हणतात की तुम्ही इकडे बघा, तुम्ही रडाल असं ते म्हणतायत। तसं आम्हाला इथे नको आहे, इतकंच सांगायचं आहे। निश्चितच जर आपण पाहायला गेलो तर आमचा तीव्र विरोध या बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाला आहे आणि जर जनसुनावणी रद्द झाली नाही तर ती आम्ही उधळून लावू असा इशारा देखील ग्रामस्थांनी इथल्या दिलेला आहे। त्याचप्रमाणे शिंदे शिवसेनेची भूमिका देखील ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। राकेश गुडेकर, NDTV मराठी, राजापूर, रत्नागिरी।